तर हे आमचं हॉटेल होतं इकडे. काय हॉटेलचं नाव काय? रिव्हर दे सॉरी काहीतरी नाही, दी ग्रँडे रिवेरा. दी ग्रँडे रिवेरा आमच्या हॉटेलचं नाव होतं. आणि दुपारचे आता वाजलेत 2 आणि आम्ही आता निघतोय परत आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे डायरेक्ट घरी. तर काय इकडे जास्त काही फिरलो नाही रात्रीची, म्हणजे रात्री आम्ही नाईट लाईफ बघितली इकडची, बीच वगैरे कलंगूट बीच बघितला, बागा बीच बघितला, इथून तोच जवळ होता. तसं फिरलो वगैरे आणि आलो, झोपलो. कारण काय एवढी राईड करून आम्ही जाम कंटाळलो होतो आणि झोप पण लागली लवकर. सकाळी असंच फिरलो, कपडे वगैरे घेण्याच्या ह्याच्याने. कपडे काय म्हणजे जरा महागडे वाटले, जे आवडत होते ते महाग होते, त्यामुळे आम्ही काय कपडे घेतले नाही. इथेच मग स्विमिंग पूलला टाईमपास केला. त्यानंतर आता निघतोय आम्ही, कारण का आम्ही 2चा चेकआउट घेतला होता डॉट. तर आता निघतोय, सौरभला भेटून जाऊ आम्ही, ओके ना. आणि जेवण करणार, सौरभला टाईम असेल तर सौरभ पण असेल आमच्यासोबत, नाहीतर आम्ही तिघं जेवण करू आणि आमच्या प्रवासाला सुरुवात करू. सर्व ऑथेंटिक घेतलेलं आहे. तर मित्रांनो, काल संध्याकाळी मी जास्त व्हिडिओ बनवण्या कारण का थकलो होतो. मध्ये मी पण बाईक चालवतो मग, आणि मी अल्टीपल्टी चालवत होतो. तर काल संध्याकाळी आम्ही आलो कोल्हापूरमध्ये. डायरेक्ट कोणाला जाणं होतं, पण तेवढी कंडिशन नव्हती आमची, त्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्येच थांबलो. काल इकडेच रूम बघितला, राहिलो, रात्र काढली. आता सकाळ झाली आहे आणि मी आता कोल्हापूरमध्ये आलो आहे. तर तिकडे महालक्ष्मीचं टेम्पल आहे, ते खूप फेमस आहे, तर तिकडे व्हिजिट करायला जातो आहे. आज तारीख किती आहे? 6 मे आहे. सो आज आम्ही ते टेम्पल करून इकडचे अजून काही 2 पॉईंट असतील ते बघू आणि तसंच लगेच पुण्याच्या दिशेला जाणार आहोत, निघणार आहोत. कारण का झालं 1 वीक झालेलं आहे आपल्या पूर्ण ह्या प्लॅनला आणि ट्रिपला. सो आता घरी जायची वेळ आलेली आहे. सो Many hours later. मित्रांनो, मगाशी आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरापासून डायरेक्ट रूमवर आलो, चेकआउट केलं आणि घाईमध्ये पॅकिंग केली. तर जाता जाता आम्ही विचार केला की रंकाळा ना, रंकाळा लेक, तर आणि रंकाळा लेक फिरून घेऊया. आणि एक आहे पॅलेस, तर आपल्यासमोर आहे ही सगळी रंकाळा लेक, बघा खूप मोठी आहे. आणि हे ते शंकराचं मंदिर आहे ना शुभम? बघा, तर याचं जेव्हा पाणी पूर्ण खाली जातं म्हणजे आटतं ना, तेव्हाच ते टेम्पल दिसतं, असं वैशिष्ट्य आहे.
शाहू महाराजांचं पॅलेस आहे, पर्यटन स्थळ आहे कोल्हापूरमधलं. तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला बघायला भेटेल. पिक्चरची वगैरे शूटिंग झाली असेल का इकडे? वाटतंय झाली असणार. नंतर छत्रपती शिवाजीच्या 2 गाद्या पडल्या, एक कोल्हापूर गादी आणि छत्रपती गादी. कोल्हापूर गादीमध्ये इथून तेव्हा ते साम्राज्य चालायचं. राजा महाराजांच्या जिंजीपर्यंत त्यांनी साम्राज्य पुढे नेलेलं. असं आहे टोटल इतिहास आहे. नंतर पुढे राजर्षी शाहू महाराज तुम्हाला इतिहास माहितीच आहे. त्यांनी लोकबी कामं याच पॅलेसमधून केलेत सर्व. आणि हा एक म्युझियम केलेलं आहे लोकांनी. तुम्ही इथे येऊन म्युझियममध्ये सर्व बघू शकता. बास्केटबॉलचं कोर्ट आहे. तर आता आपला कोल्हापूरचा जो शाहू महाराजांचा पॅलेस होता तो थोडा एक्सप्लोअर करून झाला आहे. जास्त वेळ थांबलो नाही कारण का घाई करायची आम्हाला, लवकरात लवकर जायचं आहे. दुपारचे वाजलेत एक सेकंड, दुपारचे वाजलेत आपले 1:40, 1:45 होत आलेत. आणि आता आम्ही निघतोय. आता डायरेक्ट आम्ही थांबणार पुण्याला. मध्ये जर ज्यूस सेंटर किंवा भूक लागली तरच थांबू, नाही तर डायरेक्ट पुणे. कारण का मला पुण्यावरून डायरेक्ट परत बस पकडून मुंबईत सुद्धा जायचं आहे. सो लेट्स गो गाईज. Many hours later. 7:30 झाले आणि फायनली आम्ही पुण्यात पोहोचलेलो आहे. कशी झाली जर्नी आपली, कशी ट्रिप होती? नंबर वाट लागली. बसून फोड आले. नवीन जर्नी, नवीन एक्सप्लोअर, नवीन माणसं, मजा आली. नेक्स्ट ट्रिप कधी विक्रम करायची? लवकरच. ही जर्नी संपते म्हणजे दुसरी जर्नी स्टार्ट होणार, आरंभ. मायला अंत ही प्रारंभ असते. सो बाय. या होती आपली प्रसादच्या लग्नाची ट्रिप आणि बरंच काय अजून सुरू होते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.